आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू तू फक्त हो बोल, तुला या क्षणी मी इथून घेऊन जातो. शरू तू नको काळजी करूस. अगं अक्षर नाही येणार इतक्यात. तू तू आधी मला उत्तर दे. खूप काही घडून गेलंय. आता मी वाड्यावर आले होते हे शरूला कळलं नाही पाहिजे. खूप वाईट वाटेल तिला, अजून खचून जाईल ती. पण हे तिला विश्वासात घेऊन सांगू की नको? शरू अक्षर आले तर येऊ दे, मी पुन्हा बोलेन तिच्याशी. माझं किती प्रेम आहे ना तुझ्यावर, मी समजावेन तिला. तिचं मन बदलण्याचा प्रयत्न करेन मी. आणि तरी ती काय बोलली ना तर आपल्या प्रेमापोटी मी सगळं ऐकून घेईन. शरू आज आज काही येऊ दे, पण मी इथून मागे हटणार नाही. शरू आज तू मला कितीही समजाव, पण मी ऐकणार नाही. मला तुझा होकार ऐकायचाच आहे. नकोय ना तुला गोंधळ? अगं बघ, होकार दे ना आपल्या लग्नासाठी. मी लगेच जातो इथून. शरू मी आज काही ऐकणार नाहीये. फक्त तुझा होकार ऐकण्यासाठी माझे कान आतुर झालेत. शरू प्लीज हो बोल, प्लीज हो बोल. शरू नुसतं ठीक आहे नकोय मला. प्रॉमिस कर मला, तू माझ्याशी लग्न करशील. शरू मला प्रॉमिस कर, माझ्याशी लग्न करशील. शरू शरू प्रॉमिस कर, तू माझ्याशी लग्न करशील. तुला माझी शपथ आहे शरू. शरू त्या घरात परत पाऊल टाकायचं नाही, मी तुला आता सांगून ठेवते. आणि तुला आता हे शेवटचं सांगते मी. बस, जे झालं ते खूप झालं. आता माझा निर्णय झालाय. मी तुझं लग्न त्या घरात करून देणार नाही. शरू काय ग, कोणाकडे बघतेस? कोण आहे तिकडे? मी सूर्यवंशी वाड्यावर गेले होते हे हिला सांगणं चुकीचं होईल. तिला वाईट वाटेल आणि पुन्हा गैरसमज होईल. तिच्याशी खोटं बोलणं चुकीचं आहे, पण बोलावं तर लागेल. हो सांगते. माझ्या अगं मैत्रिणीचा फोन आला होता, थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे धावत गेले. मी गडबडीत किल्ली घेऊन गेले. सॉरी शरू. बरं आता चल, मला खूप भूक लागली. तुलाही लागली असेल ना? चल.
आज पहिल्यांदा शरू तुझ्याशी खोटं बोलावं लागलंय. खरंच तुला अंधारात ठेवायचं नाहीये, पण तुझ्या काळजीपोटी मी खोटं बोलले. मला माफ कर. ताई, आज पहिल्यांदा तुला खोटं बोलावं लागलं माझ्याशी, आणि तेही माझ्याच मुळे. पाणी घे. सावकाशा, ठसका लागेल. वहिनी, म्या किचन मध्ये हाय. काय बी लागलं तर मला आवाज दे. स्वतः उठू नको. ताई, भाऊ किती काळजी करशील. आणि आता मला लई बरं वाटतंय. तसं बी सुंदर आहे की माझ्या बरोबर. तुम्ही जावा निवांत. बर, काळजी घे रे. हा, आले. सुंदर, मला कळतंय र, माझ्या आजारपणामुळे तुझ्या आणि अक्षराच्या लग्नाला लय होतोय. मला खूप वाईट वाटतंय बघ. समजा छान साधून आलं होतं, पण मी अचानक. हे बघ आई, आता आहे ना असला विचार करायचा नाही. अगं लगीन काय कवा बी होईल, पण आमच्यासाठी तू मोलाची आहेस. आणि मला खात्री आहे तू बरी झालीस ना की हे समज उत्साहानं करशील बघ. बाहेर ते मी समज करेनच, पण आता समज जमून आलं होतं बघ. दैव का सारखी आपली पाठ धरताय. आई म्हणलं ना आता असला विचार करायचा नाही म्हणून. आणि हे बघ, आता सौताची काळजी घ्यायची, सौताकडं नीट लक्ष द्यायचं, कळलं काय. मी कशाला काळजी कर. माझीच नाही, या समध्या घरादाराची काळजी घेणारी येईल की आता. अक्षरा या घरची सून म्हणून आली ना का बघ, समधी मर्ग निघून जाईल. आणि अक्षरा हे घर बी फुटू देणार नाही, माझी खात्री आहे. सुंदर, आपण ना अश्विनानं शरूचं लगीन एकदम धूमधडाक्यानं लावून देऊ बघ. म्हणजे अक्षराची बी चिंता मिटेल आणि तुझ्या आणि तिच्या लग्नात काही बाधा बी राहणार नाही. काय हाय सब हे गोळ्या. अगदी वेळेवर आलास बघ बारक्या. आता आपल्याकडे लगीन घाई आहे बरं का. सुंदर अक्षरा आणि अश्विन शरू 2-2 लग्न आहेत घरात. तुला लई काम आहे बघ. अशी थाटामाटात मिरवणूक काढू ना, कोल्हापूरकर बघत राहिले पाहिजे थाटमाट. बारक्या, या सुंदरची वरात ना हत्तीच्या अंबारीतून काढणार आहे. अशी थाटात मिरवणूक करू आपण गावामधून एकदम दणक्यात. काय काय र, या एवढं बोलून राहिले आणि तुला काहीच उत्सुकता नाही सुंदरच्या लग्नाची. हाय की हाय, उत्सुकता आहे. अहो समजा मॅच करणार बघा तुम्ही. माझ्या भावाचं लग्न असं दणक्यातच होणार बघा.
अक्षरा, नाही म्हणजे आपलं लगीन व्हावं अशी आईची लई इच्छा आहे बघ. आणि माझी बी. तुला बी तसंच वाटतंय ना? सगळं खूप गुंतागुंतीचं होत चाललंय. इथून लांब गेलेलंच योग्य आहे. अक्षरा, अगं कंच्या विचारात घडली आहेस आणि कुठं जायचं आहे? मामा, अरे काही नाही, कामाचाच विचार करत होते. कामाचा विचार? अरे म्हणजे माझी मैत्रीण म्हणत होती बँगलोरमध्ये खूप चांगली जॉब वेकन्सी आहे, तिथेच जायचा विचार करते. ए मामा, तुझ्या ओळखीचं कोणी आहे का रे बँगलोरमध्ये? नाही म्हणजे माझी राहायची तरी सोय झाली असती. म्हणजे तू खरंच इकडनं जाणार आहेस? अरे असं काय करतोयस, जावं तर लागेलच ना. शरूच्या लग्नासाठी खूप काय काय करायचंय, पैशांची जुळवाजुळव करायची. तिला कधीच कशाची कमी पडता कामा नये, त्यासाठीच धडपडतीये ना मी. हाच विचार करत होते. आपल्याला खोटं बोलणं जमत नाही तर कशा पाहिजे त्या फंदात पडत? मामा, ती आईसारखीच आहेस. स्वतःपेक्षा आधी भावंडांचा विचार करायचा. त्यासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करावा लागला तरी ते बी करणार तू. मामा, नको ना तो विषय पुन्हा. आणि यातलं काहीही शरूच्या कानांवर पडता कामा नये. आपण तिच्या सुखासाठी सगळं करतोय ना. असं किती बी वाट बघत बसलास ना तरी तिचा फोन काही यायचा नाही. असू न गस, चांगलाच वळीक मी तिला. तिच्या बहिणीच्या शब्दाबाहेर नाही ती. भ्रम आहे तुमचा. ती तिच्या बहिणीच्या शब्दाबाहेर नव्हती, पण आता आणि यापुढे तिला माझ्या शब्दात राहायचंय. थोडक्यात मी सांगेन तसंच आणि तेवढंच करायचंय. तोंडाची वाफा धावडायला लागलाय. नाहीच तेवढं. इनफॅक्ट ती माझी सवयही नाही. कसं आहे ना डॅड, मी जाळं टाकलं आणि त्यात मासा अडकला नाही असं आजवर तरी झालेलं नाहीये आणि यापुढेही होणार नाही. शरूचा कॉल येणार. लय भरोसा आहे ना तुला तिच्यावर? तिच्यावर नाही, माझ्यावर. बाकी भरोसा या शब्दासाठी ती आयुष्यभर पश्चाताप करेल ही गोष्ट वेगळी. ए बाबा, शाना असशील ना तर जरा ऐक माझं. प्लॅन बदलली तुझा. मला माणसं ओळखता येतात. हे डोक्यावरचे केस गेलेत ना, ती काय उगा नाही गेले. अनुभव आहे, ऐक जरा.
खरंच कॉल केलास? अगं मी किती वाट बघत होतो माहितीये का तुला? पण मला ना खात्री होती माझी शरू मला नक्की कॉल करणार. शरू ते जाऊ दे, म्हणजे तुझा काय निर्णय झाला तेवढं सांग. शरू अगं काहीतरी बोल ना. अगं माझे कान आतुर झाले तुझा होकार ऐकण्यासाठी. शरू हे बघ, तू सांगितलं होतं की मी विचार करून सांगेन म्हणून. शरू अगं बोल ना काहीतरी. हे बघ, तू बोलली नाहीस ना तर मी पुन्हा तिथे येईन. शरू अगं बोल. आपण इकडून पळून जाऊयात ना? तू तयार आहेस ना? शरू अगं काहीतरी बोल ना. शरू व्हॉट? रिअली तू खरंच होकार दिलास? थँक्स अलॉट. मला ना खात्री होती की माझी शरू मला नक्की होकार देणार. शरू, जगाला ठोकरून तू माझ्यासोबत यायला तयार झालीस. आता ना आपलं नातं अजून घट्ट होईल. शरू, आता ना काहीही होऊ दे, तुझी सगळी स्वप्न, सगळी इच्छा आकांक्षा मी पूर्ण करेन. आता मी तुझी साथ नाही सोडणार आणि हा शब्द आहे माझा. बरं ऐक शरू, पुढे कसं आणि काय करायचंय ना हे मी सांगेन तुला, ठीक आहे? शरू, आय लव्ह यू अलॉट. ठेवू आता. बाय. डॅड, जाळ्यात मासा अडकला. मामा, हे सगळं इथेच थांबलं पाहिजे. आपण शरूच्या सुखासाठी करतोय ना हे सगळं. त्यासाठी मग मला छोट्या मालकांना विसरावं लागलं तरी चालेल. ताई, किती करणार आहेस अजून माझ्यासाठी? खूप केलंयस, पण यापुढे नाही. तुला असा त्रास झेलावा लागणं मलाही नाही पटणार. आणि तू माझ्यासाठी आपल्या प्रेमाचा त्याग करावा नको. हे सगळं मला खरंच नकोय. म्हणूनच मी आता निर्णय घेतेय तो आपल्या दोघींसाठी असेल. मला माफ कर ताई, मला खरंच माफ कर. सुंदर, सुंदर, अरे इकडं आहे. काय चाललंय? दिसत नाही होय? हार बनवतोय. असं बनवतात हार? आणि इकडे आधी दोऱ्याला का नाही अशी गाठ मारायची असते, हा? म्हणजे फुल ओवलंस का नाही म्हणजे ते खाली निसटत नाही. हो, हे असं कळलं? आपल्याला गाठी मारायला केव्हा जमलंच नाही बघ. म्हणून तर प्रत्येक ठिकाणी समद हातातून निसटून चाललं आहे. प्रेमात बी आणि आयुष्यात बी. झालं का सर? झालं? म्हणून तुला काय सांगत नाही. अरे तुला जे काय बोंबलायचंय ना ते त्या होळीसमोर बोंबल. आता जरा कामात लक्ष दे. तो हार बनव आधी. अय, झाला का हार बनवून तुमचा? काय ना, एक हार बनवायला एवढा वेळ तुम्हाला? तिकडं निवत बी बनवून झालाय आणि अजून होईना तुमचं. आत्या, हे समजा होईल 2 मिनिटात. तू जा पुढं, आम्ही आलोच. हे बघा, वहिनीला टेन्शन देऊ नका.
तुम्हाला माहिती आहे ना व तिला जिथल्या तिथं समज लागतं. चला लवकर आवरा पटापटा. क्या अक्षरा कसला भारी हार करते ना माग नाही काय गौरी गणपतीच्या सणाला कसला भारी हार केलता आठवते का? अरे भावा त्या गणपतीचं ना झालं मागच्या वर्षी विसर्जन. आता समोर वाढून ठेवलंय ना ते बघ आधी. देतो हार. अय अश्विन अय काय कुठं निघालायस हा? अरे ब्रो माझं महत्वाचं काम आहे, मी आलोच. अरे घरात पूजा आहे, थांब की थोडा वेळ. अरे ब्रो अर्जन्सी आहे, तुमचं चालू दे ना, मी आलोच. तुमचं आमचं काय, घरची पूजा आहे आणि होळीचा सण आहे, कुठे बी जायचं नाही. अरे ब्रो पण म्हणलं ना व थांब इथंच. ए बारक्या अरे आवर की पटपट चल. चल आवर आवर चल. हे पण टाक. चांगल्या कामासाठी निघालो की हे मांजर आडवा आलंच पाहिजे.